नमस्कार मंडळी. रोज रोज जर स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल ना, तर सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे आपली खिचडी. तर ती एकदम पटकन आणि चविष्ट कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे. खिचडीला पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्याच्याने खिचडीला खूप छान चव येते. या ठिकाणी मी बटाटे, कांदा, लसूण, टोमॅटो तसंच शेंगदाणे घेतले. परत थोडीशी हरभऱ्याची डाळ पण घेणार आहे. हे सर्व साहित्य आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. तर सर्व पदार्थ एक एक व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. जसं की लसूण आणि कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्यामध्ये वाटाणे टाकायचे. नंतर शेंगदाणे परतून घ्यायचे तेलामध्ये. नंतर या ठिकाणी मी काश्मीर लाल तिखट पावडर ॲड केलेली आहे. तसेच 3 चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. हे सर्व मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर या सर्व साहित्यासाठी मला 4 चमचे मीठ लागलं होतं. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. आता या ठिकाणी मी हरभरा डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि थोडा वेळ या मसाल्यामध्ये फ्राय करण्यासाठी घेतले आहे. तांदूळ पण व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर जे 4 ग्लास पाणी मी गरम केलं होतं हे त्यामध्ये ॲड केलं. आता या ठिकाणी पण आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकू शकतो. पण ज्यावेळेस तांदूळ आपला थोडासा शिजत येतो ना भात, त्यानंतर थोडंसं त्यावरून कोथिंबीर ॲड करायची. त्याने खूप छान चव येते भाताला. आता कुकरच्या या ठिकाणी मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. हे बघा खिचडी किती मोकळी शिजली आहे ना. आणि या ठिकाणी मी वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे. हलक्या हाताने हलवायचे आहे जेणेकरून तांदळाचा तुकडा पडणार नाही. ही बघा एकदम झटकीपट आणि चवदार होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.